युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास नाइक ने अपने जनसंपर्क कार्यालय कल्याण रोड पाइपलाइन पर आज दिनांक 3 अप्रैल 2022 को अतीश विजय भामरे को युवा सेना उपजिला प्रमुख व राज दिनकर ठाकरे को युवा सेना के भिवंडी ग्रामीण प्रमुख तथा सचिन पाटिल को युवा सेना के तालुका सचिव पद पर नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी शहर सचिव दिलीप नाइक, शुभा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय भामरे सहित भारी संख्या में मान्यवर व युवा सेना के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने नवनिर्वाचित युवा सेना उपजिला प्रमुख अतीश विजय भामरे व भिवंडी ग्रामीण प्रमुख राज दिनकर ठाकरे तथा तालुका सचिव सचिन पाटिल इन सभी को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आदरणीय पालकमंत्री डॅशनी एकनाथजी शिंदे साहेब तथा माझे मामा सर्वांचे पूर्ववर्य युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर थाली बजाव ताली बजाव हा एक मोदी सरकारच्या पेट्रोल डिझेल वाढ असेल भाववाढ किंवा आपण बघितलं सर्वच्या सर्व वस्तूंच्या आज भाववाढ होत आहे, त्या अनुषंगाने अभिनंदनपर आपण आंदोलन सर्व महाराष्ट्रात घेण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या या भिवंडी लोकसभेअंतर्गत आपण भिवंडी तालुक्यात भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण सर्व मिळून बायपास नाका रांगोली नाका येथे आंदोलन घेतलं आणि त्यात मला वाटतं सर्व स्तरातून युवा सैनिक असतील, शिवसैनिक असतील आणि रिक्षा युनियन असेल, टॅक्सी युनियनचे सदस्य असतील किंवा सामान्य जनता आज सर्वपणे उत्स्फूर्तपणे सर्वांनी प्रतिसाद दिला। त्याबद्दल आपण सर्वांचे मी माझ्यातर्फे व आपल्या सर्व युवा सेनेतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। आपण बघतोय 2010ला युवा सेनेची स्थापना झाली। केवळ एक लाभेलेद्वारे त्याचा वेळ गेला घेणार गेली। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत असू तर जिकडं तिकडं युवा सेनेचं जाळं एवढं गाव तिथे शाखा आणि घर तिथं युवा सैनिक अशा प्रकारची मांडणी आज युवा सेनेची झालेली आहे। माननीय आदित्य साहेब असतील आणि त्यांचंच कार्य पुढं जोमाने आज हा युवा सेनेचा वारू अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय, घोडदौड करतोय। याचं कारण म्हणजे माझे गुरुवर्य वरुणजी सरदेसाई साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी काम केलं। गेल्या 3-4 वर्षापासून अतीश हा युवा सेनेचा तालुका युवा अधिकारी म्हणून चांगलं काम करत होता। राज असेल, लवेश असेल, सनी असेल, आता रोहित नव्याने काम करतोय, ते सगळे पदाधिकारी असेल, विकी असेल आणि राजू भाऊ आता होते गेले, मुकेश असेल, विकास असेल आणि सर्व आता सगळ्यांचीच नावं घेतणं वेळ झालेला आहे। सर्व खूप चांगलं काम करतात आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची कार्याची दखल घेऊन आज आपण अतीश विजय भामरे यांची माननीय वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने उपजिल्हा अधिकारी म्हणून नेमणूक करतोय। अतीश आपला राज दिनकर ठाकरे खरं म्हणजे आमची युवा सेना अंतर तुम्हाला सांगू ना की कोणी कवा मी शाखा प्रमुख आहे, मी विभाग प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे अशी कधीच वागले नाही। आपण एक म्हणजे एका आईची लेकरं आहे या वृत्तीप्रमाणे सगळे वागलेले आहेत। कधी पदाचा कोणी रोखोक जमवला नाही की बाबा मी मोठा पदाधिकारी आणि त्याच आपल्या मनाचा मोठापणा दाखवत 3 वर्षापूर्वी राज होणार होता तेव्हा सांगितलं आतिश बोललं माझी इच्छा आहे आपण आतिशला आज आतिशने स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवला करायला आपण शब्द दिलेला आणि त्या अनुषंगाने आपण राजला आपल्या या तालुक्याचा युवा अधिकारी म्हणून नेमणूक करतो। राज आपण आपलं पत्र स्वीकारावं असं मी आपल्याला विनंती त्याची विशेष पंचायत समिती सदस्य आहे आणि त्या परिसरात मला वाटतं त्या गटात नाही तर त्या तेवढ्या भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात सचिन पाटील हे चांगले जोमाने काम करत आहे। खाली त्यांचं मला वाटतं कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि उद्घाटनापासून मला वाटतं जवळपास 400-500 महिला होत्या तिथे हळदी कुंकूचा साड्या वाटप असा चांगला कार्यक्रम त्यांनी राबवला आणि मला वाटतं तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील मोठमोठे पदाधिकारी
ते आले आणि गेल्या 1 वर्षापासून बिचारा एक युवा सैनिक म्हणून काम करतोय. कुठल्या पदाची अपेक्षा नाही केली आणि मग त्याच्या कार्याची दखल घेऊन आपण आता तालुका युवा सचिव आपलं जे आहे ते पदावर आपण तालुका चिटणीस पदावर त्याची आपण नेमणूक करत आहोत. सर्वांना शुभेच्छा देतो. चांगलं काम करा. 2010 पासून मी स्वतः युवा सैनिक म्हणून काम केलं. 2013 या 14 साली मी जिल्हा सचिव म्हणून माझी नेमणूक झाली. खरं म्हणजे मी इंटरव्ह्यू होते जिल्हा प्रमुखसाठी, पण नाही झाली. पण मी कुठेतरी खेद न वाटून घेतलं, उलट जास्त जोमाने काम केलं आणि 2017ला पक्षाने कुठेतरी माझ्या कार्याची दखल घेतली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माझे पुढे वरुणजी सरदेसाई असतील आणि त्यांनी माझी नेमणूक जिल्हा प्रमुख म्हणून केली. त्यांचाही ऋणी आहे आणि आज त्यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः त्यांच्या विश्वासाने ही मी नेमणुका करतोय. नंतर तुम्ही बघत असाल तर गेल्या दर 2 दिवसात कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याच्या लिस्ट जाहीर होतात, तालुक्याच्या लिस्ट जाहीर होतं युवा सेनेच्या. पण आपला असा एक तालुका आहे किंवा जिल्हा असेल तर इथे वरुण सरदेसाई साहेबांनी आपल्यावर खूप विश्वास टाकून आपल्याला नेमणूक करण्याचा, आपल्यावर पत्रावर नेमणूक करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जरी आपण पत्र वगैरे मी देत असलो तरी कुठेही आपल्या कार्यात कसूर करू नका, की आपल्याला सहज पत्र मिळतं. आपण बघत असून तर माझ्यासारख्यांनी 2-2, 3-3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणून जो पण पद दिला आहे त्याला सदैव आपण करत आला आहे. पण मी सांगतो का न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि कुठेतरी वरिष्ठांनी बोललं पाहिजे की तुम्हाला शेर माहीत असेल की खुदा बंदिशे खुद कुठचे की बता तेरी रजा काय आहे. अजून आपले काही पदाधिकारी आहेत, त्यांचे प्रमोशन करायचे आहेत. पण तात्पुरत्या स्वरूपात आपण वरिष्ठांची पदं आपण प्रमोशन केलेलं आहे, त्यानुसार आपण खालच्याही काही पदांची करणार आहोत. पण आता मी जे आपले जे पदाधिकारी आहेत नवीन, त्यांना तुम्हाला सूचना देतो का आता प्रत्येक गटात, प्रत्येक गावात, शहरातही पदाधिकारी आहेत, त्यांनाही सांगतो की आता येत्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात कधीही निवडणुका लागू शकतात. ग्रामपंचायतच्या निवडणुका काही आहेत आणि झेडपीच्या निवडणुका 8 महिन्यात लागत आहेत. तर आपण प्रत्येक गावात, प्रत्येक घरात युवा सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण कराल अशी मी ते आशा बाळगतो. जो वरिष्ठ दिलीप काका असतील, अतिशय पप्पा माझे मामा लागतात ते विजय भांबळे आणि त्यांचे सर्व सदस्य आले, शिवबा ग्रुप. मला शिवबा ग्रुपचा खूप आनंद वाटतो, हेवा वाटतो की आमचा प्रत्येक कार्यक्रम युवा सेनेचा असला तर ते आमच्यात म्हणजे वरिष्ठ म्हणून नाही, एक युवा सैनिक म्हणून येतात आणि त्यांचं नेहमी मला आदर वाटतो. आपल्या सर्वांचं आपल्या तालुक्यातले सर्व शिवसैनिक आहेत तेही आमच्या एका हाकेला धावून येतात. त्या सर्वांचे मी इथे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जिल्हाधिकारी प्रभुदास नाईक यांनी ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत, मलाही बऱ्याच दिवसापासून वाटत होतं राज असेल, सचिन आणि आतिश या जास्त संबंध मला आतिशशी येतो, कारण त्याची त्या मुलाची धावपळ खरंच काजवा कुठेही ठेवला, हिरा कुठेही टाकला त्याचं चमकल्याशिवाय राहत नाही. आणि ह्याचंच दखल प्रभुदास नाईक आणि वरुण सरदेसाई यांनी घेतलेली आहे. मागच्याच आठवड्यात आम्ही वरुण सरदेसाई आणि आम्ही बसलेलो खारघरला. प्रभुदास नाईक यांचा विषय निघाला, वरिष्ठांनी कनिष्ठांचं केलेलं प्रशंसा हे सगळ्यांच्या नशिबात येत नाही. आणि माझ्या डोळ्यांनी मी शब्दाने आम्ही एकत्र जेवायला होतो त्यावेळेला प्रभुदासच्या कार्याचं गुण हे वरिष्ठांनी गाणं, म्हणजे प्रभुदास काय करतो हे सांगायची गरज नाही. बराच वेळ बसलेलो, खूप वेळ होता आमच्याकडे, विषय हाच निघाला. नंतर मला अभिमान त्यावेळेला असं वाटलं की मी प्रभुदासचा काका. खरंच लहान मुलं होती, कडेवर फिरवलेली पोरं आहेत, पण आज माझी ओळख सांगताना अशी सांगितली की मी प्रभुदास नाईकचा काका आहे. प्रभुदास नाईक माझा पुतणे असं मी नाही सांगितलं, मी प्रभुदास नाईकचा काका. ही ओळख निर्माण मोठेपणा आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी काय केलं असेल ते त्याचं त्याला माहिती आहे. ज्यावेळेला बाळासाहेबांनी, आपल्या मोठ्या साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, त्याच्यानंतर पहिली संघटना स्थापन केली स्थानिक लोकाधिकार समिती. हे प्रशासनाच्या कार्यामध्ये दखल घेण्यानं त्यांची कार्य करणे. त्याच्यानंतर शिवसेना आपली वाढवण्यासाठी जी कुठली संघटना स्थापन केली असेल ती युवा सेना. ह्या युवा सेनेवर मोठ्या साहेबांची खूप मदार होती, खूप अपेक्षा होती. आणि या भिवंडी तालुक्यात नव्हे, आपल्या जिल्ह्यात प्रभुदास नाईक सारखे जर आपल्याला नेते लाभले असतील तर मी शिवसेनेच्या वतीने त्यांच्याकडनं अजून खूप अपेक्षा ठेवतो. तुम्ही जेवढं काम कराल तेवढ्या अपेक्षा लोकांच्या वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. कुठलाही पक्षाचा कार्यक्रम असला कार्यक्रमापुरती तुम्ही मर्यादित राहू नका. एक
एक वरिष्ठ म्हणून शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून तुम्हाला सल्ला देतो. प्रभुदास तुम्हाला बोलणार नाही. प्रभुदासला तुमच्याशी संबंध ठेवायचा, तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचं. आम्ही नाही बसणार, आमच्यासमोर बसायला तुम्हाला थोडं हे वाटतं. एक सबुरीचा सल्ला आहे. कार्यक्रमापुरती आपल्यामध्ये पदाधिकारीपणा आणू नका. पदाधिकारी आहात. कार्यक्रम संपल्यानंतर अहोरात्र, आता इलेक्शन जवळ येतात, मीटिंग आली, मीटिंगला उशीर झाला, हे झाला, अजिबात चालणार नाही. काही दिवस असा येईल की तुम्हाला सेमिनार ठेवावे लागतात. सेमिनार याचा अर्थ तुम्ही आता युवा सैनिक आहात, दिवसभर तुम्हाला कार्यक्रम राबवावे लागतात. इलेक्शन आली तोपर्यंत तुम्हाला एवढ्या पण अपेक्षा आम्ही ठेवत नाही की तुम्ही सगळं काम सोडून हे करा. ज्या वेळेला इलेक्शन, ज्या वेळेला कार्यक्रम येतील त्यावेळेला सेमिनारसाठी तुम्हाला कार्यक्रम राबवावे लागतो.